नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. आजचा आपला भाग असणार आहे 421वा. या भागामध्ये आपण 31 डिसेंबर 2025 जो वर्षातील शेवटचा दिवस आहे बघा, तर या शेवटच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. डिसेंबर महिन्यातील शेवटचा दिवस आहे आज आणि या दिवसाचे तसेच मागील जे काही 30 दिवसाचे आपण करंट अफेअर्स या ठिकाणी कव्हर केलेत बघा, तर त्याचा एकत्र PDF हा उद्या म्हणजेच 1 जानेवारी 2026ला आपण टेलिग्रामवर अपलोड करणार आहोत. तो एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण उद्याच्या दिवशी बघा कव्हर करणार आहोत. तो आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. त्यामध्ये सर्व महत्त्वाचे IMP प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. प्रश्न पहिला आहे, आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स लायन्सचा 19वा सदस्य देश हा कोणता बनला आहे? तर आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचा 19वा सदस्य देश हा नुकताच रशिया बनलेला आहे बघा, रशिया. महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा व्लादिमीर पुतिन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा, तर ते आपल्या भारत दौऱ्यावर आले होते आणि भारत दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी याबाबतची घोषणा केली होती आणि आता रशिया हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश नुकतंच बनलेला आहे. जे काही 19 देश आहेत बघा, तर ते आपल्याला पाठ करण्याचं गरजेचं आहे, कारण परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो प्रश्न यावर की कोणता जो काही देश आहे बघा, तर तो आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा सदस्य देश नाही, यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी 19 देश आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना जर पाहिली, तर स्थापना झाली होती 9 एप्रिल 2023ला. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर सध्या बघा नवी दिल्ली या ठिकाणी आहे. जे पूर्ण कन्फर्म नाही बघा, मुख्यालय हे त्या ठिकाणी बदलणार आहे. सध्या जर आपण पाहिलं तर नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. पहिली महासभा आपण पाहिली तर 16 जून 2025ला झाली होती. अध्यक्ष कोण आहेत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे? तर भूपेंद्र यादव हे सध्या अध्यक्ष आहेत. यामध्ये 7 प्रजातींचे संरक्षण हे केले जाणार आहे. त्यामध्ये वाघ आहे, सिंह आहे, बिबटे आहे, हिमबिबटे आहे, चित्ता आहे, जाग्वार आहे आणि पुमा असे जे काही 7 महत्त्वाचे प्रजाती बघा, तर यांचं संरक्षण हे केलं जाणार आहे. प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघा हे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे बघा जे काय बघा, तर ते लॉन्च केलं होतं. कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023मध्ये. दुसरा प्रश्न आहे, पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी ही कोठे घेण्यात आलेली आहे? तर पर्याय ड, चांदीपूर ओडिसा. चांदीपूर ओडिसा या ठिकाणी पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी ही घेण्यात आलेली आहे. ही जी काही उड्डाण चाचणी आहे बघा, तर ती किती किलोमीटर रेंजपर्यंत घेण्यात आली? तर 120 किलोमीटर रेंज. लक्षात असू द्या, या पिनाका लॉंग रेंज गाइडेडची रॉकेटची जी काही पहिली यशस्वी चाचणी आहे, तर ती 120 किलोमीटर रेंज इतकी घेण्यात आलेली आहे. आता चाचणी कोणी घेतली आहे? तर DRDOने घेतली आहे. DRDOने. प्रश्न महत्त्वाचा आहे. DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? समीर व्ही कामत आहेत. स्थापना केव्हा झाली होती DRDOची? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने बघा हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी सोबत मिळून याचं डिझाईन जे आहे बघा, तर ते केलेलं आहे. पिनाका रॉकेट प्रणाली हे भारताचे स्वदेशी मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर आहे. जे DRDOने विकसित केलेलं. कोणी? तर DRDOने. तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोठे सुरू होणार आहे? आता PPP म्हणजे काय? तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. लक्षात असू द्या, भारतातील पहिले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हे जे काही मेडिकल कॉलेज आहे, तर ते कोठे सुरू होणार आहे? तर ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू होणार आहे. याचं भूमिपूजन हे 23 डिसेंबर 2025ला करण्यात आलेलं आहे. आता भूमिपूजन कोणी केले? तर केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
मोहन यादव यांनी बघा याचं भूमिपूजन केलेलं आहे 23 डिसेंबर 2025ला. सुरुवातीला 2 जिल्ह्यांमध्ये, ते 2 जिल्हे कोणते आहेत तर धार आणि बैतूल. धार आणि बैतूल हे दोन्ही जिल्हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत आणि याच ठिकाणी बघा सुरुवातीला या 2 जिल्ह्यांमध्ये याची स्थापना ही केली जाणार आहे. हे जे काही PPP मेडिकल कॉलेज आहे बघा तर ते आदिवासी भागात होणार आहे. सरकार व खाजगी कंपनी यासाठी एकत्र काम करणार आहे. सध्या मध्य प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? मंगूभाई पटेल राज्यपाल आहेत. भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे आणि मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. चौथा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना ही हिमाचल प्रदेश, पर्याय ब, हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेले आहे. घोषणा कोणी केली तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी याबाबतची घोषणा ही केलेली आहे. आता यामागचा उद्देश काय आहे या ग्रीन टू गोल्ड योजना सुरू करण्याबाबतचा? तर उद्देश आहे हिमाचल प्रदेशला 2027 पर्यंत आत्मनिर्भर बनवणे, बेकायदेशीर ड्रग्ज अर्थव्यवस्था नष्ट करणे हा यामागचा उद्देश आहे. हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये गांजा नैसर्गिकरित्या वाढतो. आता सरकारने काही भागात जो काही गांजा वाढतो बघा तर त्याला आता औद्योगिक पीक म्हणून ओळखलेले आहे. काय तर औद्योगिक पीक म्हणून ओळखलेले आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, कोरियन राणी हे हो वांग ओके. नाव लक्षात असू द्या. कोरियन राणी हे ओ वांग ओके यांच्या पुतळ्याचे अनावरण हे भारतामध्ये कोठे करण्यात आले? तर अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी कोरियन राणी हे हो वांग ओके यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण हे अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आलेले आहे. हे जे काही कोरियन राणी आहेत बघा, हे हो वांग ओके, तर यांना राजकुमारी सूरीरत्ना, नाव लक्षात ठेवा, राजकुमारी सूरीरत्ना म्हणून देखील ओळखले जाते आणि यांचा कांस्य पुतळा जो आहे तर तो अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला असून त्याचं अनावरण हे नुकतंच करण्यात आलेलं आहे. कोठे तर अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ आहेत. आनंदीबेन पटेल राज्यपाल आहेत आणि लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नुकतंच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी पर्याय क हर्षद निंबाळकर, नाव लक्षात ठेवायचे, हर्षद निंबाळकर यांची बघा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी आपण भारतातील पहिले तसेच 2025 मधील काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत बघा तर त्याबाबतचे दोन्ही व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. ते आपल्याला जास्तीत जास्त पाहायचे. त्यावर एखादा प्रश्न हा हमखास विचारला जाणार आहे. आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत हर्षद निंबाळकर. जर विचारलं बार काउन्सिल ऑफ इंडिया याचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे अध्यक्ष आहेत मनन कुमार शर्मा. दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. इंडियाचे विचारले तर मनन कुमार शर्मा आणि महाराष्ट्राचे विचारले तर हर्षद निंबाळकर, ज्याची नुकतंच नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. विवेक भीमनवार हे देखील नाव लक्षात ठेवायचं आहे, जे MPSCचे अध्यक्ष बनले आहेत. विवेक भीमनवार. महेंद्र हळपारकर कोण आहेत? तर MPSCचे सचिव आहेत. या ठिकाणी काही जणांचा कन्फ्युजन झालं होतं बघा. काही जण म्हणत होते की MPSCचे अध्यक्ष हे महेंद्र हरपाळकर आहेत, परंतु ते MPSCचे अध्यक्ष नसून ते सचिव आहेत आणि विवेक भीमनवार हे MPSCचे अध्यक्ष बनले आहेत. पुढचा प्रश्न आहे 7वा, नुकतंच 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा कोणता ठरलेला आहे? तर नुकतंच 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे कांतारा चॅप्टर 1. याला मागे टाकत धुरंधर हा बघा 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. त्याने 1000 कोटींचा जो काही गल्ला आहे बघा तर तो पार करत 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा नुकतंच ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर येतो कांतारा चॅप्टर 1, तिसऱ्यावर येतो छावा आणि चौथ्यावर येतो सैयारा. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, शरदचंद्र पवार
कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र हे कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र हे पर्याय बारामती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. कुठे? तर बारामती. उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? तर गौतम अदानी यांच्या हस्ते बारामती पुणे या ठिकाणी शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र हे स्थापन करण्यात आलेले आहे. याचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे गौतम अदानी यांच्या हस्ते. हे जे काही कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र आहे बघा, तर हे विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेअंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेतले आहेत. आता घेऊया रिव्हिजन म्हणजेच प्रश्न आणि उत्तर, म्हणजेच आपल्या चांगलं लक्षात राहील. पहिला प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश कोणता बनला आहे? पर्याय ब रशिया हा आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश बनलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे घेण्यात आली? तर चांदीपूर ओडिसा या ठिकाणी घेण्यात आली. कोणी घेतली? DRDOने घेतली. पुढचा तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज खालीलपैकी कोठे सुरू होणार आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले PPP मेडिकल कॉलेज हे सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे ग्रीन टू गोल्ड योजना. याचा उद्देश आहे अर्थव्यवस्थेला चालना देणे. पाचवा प्रश्न आहे, कोरियन राणी हे हो व्हांग ओके यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी कोरियन राणी हे हो व्हांग ओके यांच्या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. सहावा प्रश्न आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हर्षद निंबाळकर यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. सातवा प्रश्न आहे, नुकतंच 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा कोणता ठरलेला आहे? तर धुरंधर हा बघा 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. यावर 2 प्रश्न विचारले जातात, ते माहितीमध्ये सांगायचे राहिले. जे काही दिग्दर्शक आहेत बघा धुरंधरचे दिग्दर्शक, तर ते कोण आहेत? तर आदित्य धर हे धुरंधरचे दिग्दर्शक आहेत. आणि त्यामध्ये 2 महत्त्वाचे जे काही अभिनेते आहेत बघा, तर त्यांनी त्यामध्ये भूमिका साकारलेली आहे. त्यांचं नाव आहे बघा रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना. दोन्ही नावे लक्षात ठेवायची आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन करण्यात आले? तर बारामती. पर्याय ड बारामती या ठिकाणी शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र हे स्थापन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेतले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.